नवरात्रीचा उत्साह आता अवघ्या 2 दिवसांवर आला आहे आणि संपूर्ण भारतासोबतच अमरावती शहर देखील देवींच्या भक्तिमय रंगात रंगण्यासाठी सज्ज झाला आहे। शहरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या आई अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर परिसरात नवरात्री उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे। राजकमल चौक ते गांधी चौक हा संपूर्ण परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून जाणार आहे। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समित्यांनी खास व्यवस्था केली असून यंदा भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे। येत्या 22 तारखेपासून संपूर्ण भारत देशामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। तसेच अमरावतीचे आराध्य दैवत समजले जाणाऱ्या आई अंबादेवी एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगी तयारी करण्यात आल्याचे चित्र आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांना जाण्याकरिताचा हा मार्ग आहे। मार्ग जे आहेत संपूर्ण अंबादेवी एकविरा देवी मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली आहे, जेणेकरून भावी भक्तांना दर्शनाकरिता कुठल्याच प्रकारचा विलंब होऊ नये किंवा त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता हे संपूर्ण सध्या व्यवस्था करण्यात आली आहे। एका बाजूने महिला जातील आणि दुसऱ्या रांगेला जे आहेत पुरुष जातील अशी या पद्धतीची दरवर्षी इथे जे आहेत व्यवस्था करण्यात येत असते। मोठ्या प्रमाणात दुकानं सुद्धा सजलेली आहेत आणि मोठ्या उत्साहात यावर्षीचा नवरात्र संपन्न होणार आहे। संपूर्ण भारतभरातून लाखोच्या संख्येने आई अंबादेवी एकविरा देवीच्या दर्शनाकरिता भाविक दाखल होत असतात आणि यावर्षी सुद्धा अंबादेवी एकविरा देवी मंदिराच्या वतीने जे आहेत मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तसेच मंदिराचे विश्वस्त असेल, अध्यक्ष असेल व पुजारी असेल यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकी कशा पद्धतीची यावर्षीची तयारी राहणार आहे। अमरावती शहराचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे। 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या उत्सवात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळे राजकमल ते गांधी चौक परिसर जत्रेचं स्वरूप धारण करतं। दोन्ही मंदिर संस्थानांकडून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनासाठीच्या रांगा, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग, पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह सर्व आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येतात। आई अंबादेवी संस्थानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली आहे। हजारो भक्त रोज या महाप्रसादाचा लाभ घेतात। पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून भाविकांची गर्दी शिस्तीत नियंत्रित राहील। अंबादेवी संस्थानकडून यावर्षी नेहमीप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या आहे। भक्तांसाठी सुसज्ज मंदिर करण्यात आलेलं आहे, अंगरंगोटी करण्यात आलेली आहे, सर्व प्रकारचे दागिने उजळणे, अंबाबाईसाठी नवीन सगळे जेवढे इव्हेंट आहे त्यांच्यासाठी नवीन पातळ घेणे याप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। या 10 दिवसाकरता काही नवीन सेवक आणि नवीन पुजारी असतात 10 वर्ष त्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याप्रमाणे या सोमवारपासून म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी 4 वाजल्यापासून अंबाबाईचा अभिषेक, महाअभिषेक, त्यानंतर घटस्थापना मंदिरांच्या पदाधिकारी यांच्याकडून, त्यानंतर सकाळी 8 वाजता महाध्वजाची ब्रह्मध्वजाची स्थापना करण्यात येत आहे। त्यानंतर भक्तांच्या दर्शन आणि ओटी करता सुरुवात करण्यात येईल। त्यानंतर पंचमी म्हणजे ललिता पंचमीला स्वाष्ण भोजन घातले जात असते। अंबाबाईच्या मंदिरामध्ये ज्या भाविक स्वाष्णी येत असतात त्यांना हळदी कुंकू आणि ओटी भरून त्यांना पंचपक्वान्नाचे भोजन दिले जाते। अशाप्रमाणे नवरात्री पुढे सरकत नवमीपर्यंत येत असते। नवमीला चंडी याग म्हणजे जे 10 दिवस आमच्या इथे गुरुजी ठेवलेले असतात, गुरुजी असतात त्यांच्या हातून जे सप्तशतीचे पाठ असतात त्यांची सांगता म्हणून नवमीला विश्वस्तांच्या हस्ते व विद्वान गुरुजींच्या हातून चंडी याग हा पूर्णपणे केला जातो। गणपती पूजन पुण्यावाचनापासून ते पूर्णाहुतीपर्यंत 6 ते 7 तास हा यज्ञ चालत असतो। अशाप्रमाणे पूर्णाहुती होऊन नंतर गाभाऱ्यात जो घटस्थापना झाली असते त्याचे उत्थापन होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे विजयादशमी दसरा असते त्या दिवशी अंबाबाईची पालखी सीमोल्लंघनात जाते। तेथे शमीच्या झाडाचे विधिवत पूजन आणि आरती होऊन अंबाबाई आपल्या पूर्ण गाभाऱ्यात येऊन बसत असते। याप्रमाणे पूर्ण अंबाबाईचे 10 दिवस मोठ्या उत्साहात येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जात असतो। येथे अमरावतीतूनच नाही, बाहेर गावातच नाही तर परदेशातून सुद्धा लोक येत असतात। लोकांची भयंकर गर्दी असते, भक्तांची लोकांच्या ज्या आशा अपेक्षा आणि जे दुःख असतात ते अंबाबाईला सांगत असतात आणि अंबाबाई त्यांचे सर्व गोष्टी इच्छा पूर्ण करत असतात। म्हणूनच येथे आज इथे हजारो वर्षापासून अत्यंत गर्दी आहे।
अंबाबाई त्या पूर्ण करतात. म्हणून अंबाबाईची आरतीच आहे, जागृत दैवत माझी आई अमरावतीची अंबाबाई. संस्थांकडून काय आवाहन कराल आता भाविक भक्तांना आपण? संस्थांकडून आव्हान तर हेच आहे की लोकांनी शांततेने दर्शन घ्यावं, आपले पर्स, मोबाईल, दागदागिने हे सांभाळून ठेवावे. हां, शहरातील सामाजिक संघटना, स्वयंसेवक आणि स्थानिक प्रशासन देखील या उत्सवात सक्रिय सहभागी होणार आहे. नवरात्रीत संपूर्ण अमरावती शहर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे आणि देवीच्या जय जयकाराने संपूर्ण वातावरण दुमदुमणार आहे. नमस्कार, मी चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव एकविरा देवी संस्थान. कशा पद्धतीची नवरात्र उत्सवाची तयारी करण्यात आली आहे? नवरात्राची तयारी म्हणण्याच्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हटलं म्हणजे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सवाला 22 तारखेला प्रारंभ होतो आहे. दरवर्षी संस्थेतर्फे भक्तांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त चांगलं व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. तसंच यावर्षी आपण विशेष म्हटलं म्हणजे सगळ्यात पहिले महत्त्वाचा विषय असतो की आई अंबाबाईचं दर्शन, लहान देवीचं दर्शन झाल्यानंतर भक्त लोक आपल्या एकविरा देवीत येतात. एकविरातलं दर्शन झाल्यानंतर इथनं जो बाहेर जाण्याचा मार्ग आहे तर तो पूर्वी पण प्रशस्तच होता. यावेळेला आपण त्याला जास्तीत जास्त अजून मोठा करून त्या लोकांना कुठेही तिथे बॉटलिंग होऊ नये, कुठे धक्काबुक्की होऊ नये, कुठल्या कोणाला त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आपण एक चांगली मोठा व्यवस्था केलेली आहे. शिवाय आपण संस्थेच्या प्रांगणामध्ये जे दुकानं लागतात, पेड्यांचे, प्रसादाचे वगैरे, फराळाचं वगैरे इथे पदार्थ वगैरे विक्रीला असतात, तर इथून जाणारा भक्त त्या मार्गाने जात असतो. तर त्यांना सुद्धा, त्या व्यावसायिकांना आणि त्या भक्तांना सुद्धा कुठे त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून यावेळेस आम्ही मंडपाच्या ऐवजी फार मोठा डोम टाकलेला आहे. त्यामुळे इथला एक वातावरण सुद्धा फार भव्य दिव्य दिसतं आहे. सोयीच्या ती सोय पण फार चांगली झालेली आहे इथे भक्तांना जाण्याकरता. आणि दरवर्षीप्रमाणे जे काय असतं मंदिरातली भक्तांच्या करता ओटीच्या ज्या बायांना ओट्या भरायच्या आहेत त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे एक वेगळी लाईन असते. दर्शनार्थी बायांची वेगळी लाईन आणि पुरुषांची वेगळी लाईन असते. दोघांचाही बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे तो वेगळा आहे. पण त्या दोघंही परिवार, त्यांचा महिला आणि पुरुष हे जरी वेगळ्या बाहेर निघाले द्वारातून, तर एका विशिष्ट ठिकाणी येऊन ते पूर्ण परिवाराला आपल्याला भेटेल, कुठेही त्यांना असा त्रास होणार नाही अशी इथे आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे. तसंच दरवर्षीप्रमाणे आपल्या संस्थेचा जो एक उपक्रम चालतो, म्हणजे वर्षभर आपण 20 रुपयामध्ये महाप्रसादाचा एक इथे आपले कार्यक्रम चालतो की 20 रुपयामध्ये आपण प्रसाद देतो भक्तांना. पण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण 9 दिवस नवरात्रामध्ये निःशुल्क भोजन प्रसादाची व्यवस्था असते. आणि म्हणजे वर्षभर एकाच फ्लोअरला आपला हा कार्यक्रम चालतो, पण नवरात्रामध्ये हा 4 फ्लोअरला आपला कार्यक्रम चालत असतो. जवळपास रोज 4,500 ते 5,000 कमीत कमी किंवा त्याच्यावर काही असे इथे प्रसाद घेणाऱ्यांची संख्या आहे. आणि प्रसाद निःशुल्क आहे. कुठली इथे त्याला हे प्रसाद त्याला पावती वगैरे फाडायची गरज नाही आहे. पण मधामध्ये असा अनुभव आला की काही बाहेरगावचे लोक आहेत ज्यांना जायची घाई असते, त्यांची गाडी असते, काही लोकांना गर्दी सहन होत नाही, त्यांना गर्दीतून या प्रसादा घ्यायची इच्छा असते, तो त्याच्यापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही विश्वस्त मंडळाने असा एक निर्णय घेतला की एक ऐच्छिक 50 रुपयाची एक प्रसादाची पावती आहे ती त्यांनी घ्यावी. तर त्यांच्याकरता आपण एक फक्त व्यवस्था वेगळी केलेली आहे. प्रसाद सगळ्यांना सारखाच राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही प्रसादामध्ये ते देणगी देतात 50 रुपये म्हणून इथे वेगळे पदार्थ आहेत आणि इथे सर्वांना वेगळे पदार्थ आहेत असं काही नाही. पदार्थ सगळे सारखेच राहणारे जे असतात रोजचे, फक्त व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक ऐच्छिक म्हणून ते 50 रुपयाची आपण व्यवस्था ठेवलेली आहे. तर भक्त त्याचाही लाभ घेतात आणि इकडलेही लाभ घेतात. आणि आम्ही जास्तीत जास्त आपल्या संस्थेतर्फे हा उपक्रम 9 दिवस खूप उत्साहात, आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पडावा याच्यासाठी जे काय चांगलं करता येईल तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. शिवाय ह्या सर्व उपक्रम करताना इथे आम्हाला सेवेकरांसोबत इथे बरेच असे लोक आहेत की जे भक्त लोक इथे येऊन सेवा देतात, त्यांची पण आपण सेवा घेतो. बऱ्याचशा कॉलेजचे विद्यार्थी इथे येऊन आपली सेवा देतात, आपण त्यांची पण घेतो सेवा इथे. आणि भक्तांच्या सगळ्यांच्या सहयोगाने हे सर्व शक्य होतं आणि हे सगळं आई अंबा माता एकविरा माता आपल्याकडनं करून घेते. आणि
असा एकंदरीत हा सगळा इथला एक आहे। आणि यावर्षी घटस्थापनेला महानगरपालिकेच्या आयुक्त सौ सौम्या शर्मा यांच्या हस्ते इथे ध्वजपूजनाचा पण आपण इथे कार्यक्रम ठेवलेला आहे। 22 तारखेचा कार्यक्रमाचं कसं? 22 तारखेला सकाळी घटस्थापना होणार, किती वाजता? सकाळी 6 वाजता। आणि घटस्थापनेनंतर 9 वाजता इथे ध्वजपूजन होतं। ध्वजपूजन संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त आणि महानगरपालिकेचे आयुक्त आपल्या सौ सौम्या शर्मा यांच्या हस्ते याचं पूजन होईल। त्याच्यानंतर दुपारला 12 वाजता एक आरती महाआरती असते, नैवेद्य होतो, त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते। किती वाजता खुले होईल मंदिर दर्शनाला? मंदिर तसं सांगायचं म्हटलं म्हणजे मंदिर नवरात्राच्या दरम्यान, नवरात्र काळामध्ये फक्त 1.5 ते 2 तास फक्त मंदिर बंद राहतं, कारण की 2:30 ते 3 वाजे 2 वाजे 2:30 पर्यंत तारखेला जेव्हा पहिलं दर्शन होईल ते सकाळी 4ला उघडून जाईल। हा, आणि उघडून जाईल म्हटलं म्हणजे काय, मंदिर बंदच होत नाही, शेवटपर्यंत काही ना काही तयाऱ्या चालू असतात। पोलीस विभागाचं इथे त्यांच्या सुद्धा ड्युट्या लागतात, तेही त्यांचे पॉइंट्स बघण्याकरता आणि या सगळ्या गोष्टींकरता इथे उपलब्ध असतात। तर अशा माध्यमातून सकाळी ते 4ला दर्शन सुरू होऊन जातं। अमरावती शहर देवींच्या नवरात्री उत्सवासाठी सज्ज झाला आहे। भक्तिरस, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम असलेल्या या उत्सवात भाविकांसाठी प्रशासनाच्या नियमांचं पालन करून सुरक्षितपणे दर्शनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।